हाय दोस्तों, आज हम आयु केअर हार्ट केअर सेंटर, मी स्वतः डॉक्टर जे बी माने, कार्डिओलॉजिस्ट, हार्ट केअर अँड लाईफस्टाईल एक्सपर्टमध्ये मी इथं काम करतो आहे. आज आपण हृदयाला लागणारे महत्त्वाचे विटॅमिन्स कोणते आहेत ते आज बघूया. हृदयाला जसं कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन्स जसे हे लागतात तसं विटॅमिन्स पण फार महत्त्वाचे आहेत आणि 4 असे विटॅमिन्स आहेत ते फार हृदयासाठी फार महत्त्वाचे असतात. ते 4 विटॅमिन्स कोणते आहेत म्हणजे विटॅमिन सी, विटॅमिन D3, विटॅमिन के अँड विटॅमिन B3 म्हणजे नायसिन. हे 4 विटॅमिन्स आपल्या हृदयाला कोॲग्युलेशन डिसऑर्डरमध्ये काम करतात. रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून त्यासाठी फार मदत करतात. रक्ताचं सर्क्युलेशन वाढवण्यासाठी ते मदत करतात आणि आपल्या हृदयावर जे क्षार साठतो, जे डिटॉक्स म्हणतो हृदयाला, जसं अँटीऑक्सिडंट म्हणून ही विटॅमिन्स आपल्या हृदयासाठी काम करत असतात. त्यासाठी हे 4 विटॅमिन्स, उदाहरणार्थ आता विटॅमिन सी. विटॅमिन सी हे आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. ब्लड सर्क्युलेशनचे आतलं जे ब्लड वेसल्स असतात त्याचे आतले लेयर असतात इंडोथिलियमसारखे, ते स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करत असतात आणि त्याच्यामध्ये कोॲग्युलेशन डिसऑर्डरला जे डिटॉक्स करण्यासाठी प्रतिकारशक्ती विटॅमिन सी पासून मिळत असते. विटॅमिन के हे एक विटॅमिन फार चांगलं हृदयासाठी काम करत असतं कोॲग्युलेशन डिसऑर्डरमध्ये. त्याच्यापासून क्लॉटिंग फॅक्टरमध्ये ते क्लॉट होऊ नये आणि हृदयाला सर्क्युलेशन नॉर्मल गतीने जाण्यासाठी ते फार चांगल्या पद्धतीने विटॅमिन आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनीमध्ये हृदयामध्ये ते काम करत असते. आणि विटॅमिन D3 हे निसर्गाने नैसर्गिक सनराईजपासून येत असतं. ती कॅल्शियमची बोन डेन्सिटी जे आपल्याला वाढवत असते, बोन डिपॉझिशन जे आतमध्ये हाडामध्ये जास्त साठवण्यासाठी ते मदत करते. आणि जसं उदाहरणार्थ आता विटॅमिन केचं पण मी सांगितलं, के हा कॅल्शियम डिपॉझिशन तुमच्या रक्तवाहिन्यातलं कमी करतो. ते कॅल्शिफाईड रक्तवाहिन्या आपण म्हणतो, अँजिओग्राफी जेव्हा करतो त्याच्यामध्ये कॅल्शिफिकेशन जास्त झालेलं आहे तुमच्या रक्तवाहिनीमध्ये, कॅल्शिफाईड जास्त झालेलं आहे, स्टिफनेस रक्तवाहिनी वाढलेले आहेत. हे तुम्ही जर नित्यनेमात जर विटॅमिन केचं सेवन जास्त करत राहायचं असला तर विटॅमिन के असल्यामुळे तुमचं कॅल्शिफिकेशन हा रक्तवाहिनीतला फार प्रमाणात कमी होत असतं आणि कॅल्शिफिकेशन होणं थांबवतं ते विटॅमिन केचं काम आहे. K2 म्हणतो आपण. K2 हा विटॅमिन K2 मध्ये हा ज्या आहारामधून, फळामधून, पालेभाज्यामधून मिळत असतो त्यातून हा हाय सोर्समधून आपण मिळत असतो. शेवटचा राहिला तो विटॅमिन B3 नायसिन म्हणतो. नायसिन हे तुमच्या शरीरात फार महत्त्वाचा विटॅमिन ठरतो, कारण तुमचं लोकल जे आपण खाणं पिणं, आहार, चरबीचे पदार्थ जे खात असतो, नॉनव्हेज घेत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, LDL हे जे प्रमाण रक्तवाहिन्यामध्ये वाढत असतं आणि त्याच्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस चेंजेस हे रक्तवाहिन्यामध्ये घडत असतात आणि त्याचं LDL लेवल कमी करून HDL लेवल वाढवण्याचं काम आणि जे क्षार आपल्या शरीरामध्ये साठत असतो त्याला प्रतिकारशक्ती देऊन हृदयामध्ये रक्तगुठळी न होण्याचं काम आणि क्षार डिझॉल्व करण्याचं ॲसिडिक प्रेशर म्हणतो आपण, जे अल्कोलासिस होऊन ॲसिडिकमध्ये कन्वर्ट झालेलं असतं, त्या ॲसिडिकचं प्रेशर न्यूट्रल करण्यासाठी विटॅमिन B3 हे फार चांगलं काम करतं, त्याला नायसिन म्हणतो. असे हे 4 विटॅमिन्स आपल्या हृदयासाठी फार चांगल्या पद्धतीने काम करत असतात. ते आपल्यामध्ये कॉमनली आपल्या नित्यनेमात आहारामध्ये मिळतात. म्हणजे तुमच्या आंबट जे पदार्थ असतात जसे लिंबू, संत्री, आवळा, नंतर आपण जे काही आंबट पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये हाय सोर्स ऑफ विटॅमिन सी मध्ये आपण घेऊ शकतो. जसं पालक म्हणा, आले म्हणा, लसूण म्हणा, नंतर आपल्याने स्वीट पोटॅटो, त्याच्यानंतर फळभाज्या, ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपले हे सगळे हाय सोर्स ऑफ विटॅमिन्स मिळतात. आणि विटॅमिन D3 हे सनराईजमध्ये मिळते, म्हणून सकाळी आपण सनराईजमध्ये 10 ते 15 मिनिट बसणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं विटॅमिन D3चं प्रमाण वाढवू शकतो. आता कॉमनली विटॅमिन D3 ही फार लोकांच्यामध्ये कमतरता किंवा टेस्टमध्ये बऱ्याच लोकांचे विटॅमिन D3 कमी हा रिपोर्टमध्ये येत आहे. त्यामुळे त्यांना बोन डेन्सिटी कमी दाखवते आणि जॉईंटचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. तर या 4 विटॅमिनचं महत्त्व मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. ते विटॅमिन संगत आपण डेली आहारमध्ये सेवन करा आणि प्रकृतीमध्ये जे व्याधी आहेत, जसं आपण हार्ट अटॅकला घाबरतो किंवा ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरतो, शुगर वाढलं तर घाबरतो, हे जे रोग आहेत सगळे हार्मोन इम्बॅलन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट थिंग्स नॅचरल जर चेंज व्हायचं असेल तर तुमचं मोड ऑफ लाईफस्टाईल चेंज करणं फार गरजेचं आहे. तुम्ही त्यासाठी सकाळी लवकर 5ला उठावं लागणार. 5 ते 5:30 फ्रेशअप व्हा आणि 5:30 ते 6:30 पर्यंत वर्कआउट घ्या.
वर्कआउटमध्ये तुम्ही 20 मिनिटचा टाईम घ्या. 20 मिनिट सकाळी वॉकिंग घ्या, 20 मिनिट बॉडी स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन आणि योगा ह्याचं नित्यनेमात व्यायाम करा. आणि 20 मिनिट राहिलेले आहे, तुम्ही स्वतःला डिटॉक्स करा. तर तुमच्या वय जर 40 वर्षाच्या आत असेल किंवा तुम्हाला जवळपास जिम वगैरे असतील, अशा टाईपचं तुम्ही नॅचरल ट्रीटमेंटमध्ये स्वतःला बदलून घेण्यासाठी सकाळी लवकर उठून हे व्यायाम ठेवा. आणि 6:30 ते 7:30च्या वर्कआउटमध्ये आंघोळ करून देवपूजा करून आपलं तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, कसं तणावाला कंट्रोल करण्यासाठी आपण लाईफस्टाईलमध्ये बदल करू शकतो याचा विचार करून तुम्ही नियोजन करा. आहाराचं नियोजन कसं करायचं, कुठल्या पद्धतीने आपण आहार केला पाहिजे, जे गरज आहे ते आहार जास्त खावा, जे गरज नसेल ते त्यांना वर्ज करा. आणि जे हॅबिट म्हणतो आपण, सगळ्यात आपण असतात, कोणाला अल्कोहोल हॅबिट असते, टोबॅको हॅबिट, स्मोकिंग असते, हे तर तुम्ही कंट्रोल कराच. त्याच्यासंगत सर्वात महत्त्वाचं हॅबिट म्हणजे आपला आळस हे माणसाला आपल्याला ॲक्टिव्हनेस घालवत असतो आणि पुढचं काम करण्यासाठी तो रोखवत असतो. त्या आळसाला तुम्ही पहिला बाजूला काढून ठेवा आणि स्वतःला बदलून, स्वतःची लाईफस्टाईल बदलून जर जीवनामध्ये तुम्ही जर असं येत असेल तर आपल्या शरीरामध्ये बऱ्याचपैकी गोष्टी तुम्ही विदाऊट डॉक्टर, विदाऊट मेडिसिन जिंकून आपल्या प्रकृतीला न्यूट्रल करू शकता. हेच आम्ही आयुकेअर हार्ट केअर सेंटरमध्ये, मायसेल्फ डॉक्टर JB माने, मी तुम्हाला नॅचरल बायपास आणि नॅचरल डिटॉक्स हार्टपासून कसं वाचवायचं हे आम्ही पेशंटना शिकवतो. आणि बऱ्याच पेशंटना कमी मेडिसिनमध्ये आणि गरजेची जे लागणारं त्यांच्या शरीराचा बदल आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीने शिकवून पंचकर्मासारखे ट्रीटमेंट, बऱ्याचपैकी नॅचरल ट्रीटमेंट आमच्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही पेशंटला हेल्दी लाईफ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर जरूर आमच्या आयुकेअर हार्ट केअर सेंटरला हेल्दी लाईफसाठी भेट द्या. तुम्ही डॉक्टर चेंज किंवा मेडिसिन चेंज करण्यापेक्षा तुम्ही स्वतः चेंज व्हायला इथं आम्ही चांगल्या पद्धतीने शिकवतो. तुम्ही शिकून घ्या आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून तुमचं जीवन रोगापासून मुक्त करून घ्या. थँक्यू.